नमस्कार, जय जिजाऊ जय शिवराय। आणि पहिले तर सगळ्या लोकांचा प्रश्न हाच आहे की हे जे फीड आम्ही पक्ष्यांना खाऊ घालतोय, जेवढे लोक इथे येऊन गेले तेवढा सगळ्यांचा प्रश्न हाच होता की हे जे तुम्ही बनवता हे कशावरती बनवता, कसं बनवता आणि कशामुळे बनवता। ठीक आहे, तर मी पूर्ण व्हिडिओ कसं बनवते ही प्रोसिजर पूर्ण मी टाकलेली आहे की आम्ही काय काय घेतो, कसं घेतो हे सगळं मी टाकलेलं आहे। ठीक आहे, आणि दुसरा प्रश्न म्हणजे की हे आपण मशीनमधूनच का बनवून घेतो। तर आपल्याला पक्ष्यांना केमिकल द्यायचं नाही आहे, आपला उद्देश आहे रेसिड्यू फ्री अंड्याचा। आता आपल्याला जर का पक्ष्याला कुठलं केमिकल किंवा रसायन द्यायचं नाही आहे तर मग तुम्ही त्यांना नॅचरल सोर्सने मेडिसिन देणार। आपण प्रोटीन, कॅल्शियम, पोटॅशियम बायकार्बोनेट केमिकल फॉर्ममध्ये व्हायरस येऊ नये म्हणून वापरतात, पण आपण आता तुतीमध्ये पोटॅशियम आहे म्हणून आपण ते वापरतो इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी। सो ह्या सगळ्या मेडिसिन्स एका लिमिटेड अमाऊंटमध्ये खाल्ल्यानंतरच पक्ष्याला असर होणार आहे। पक्ष्याने जर कमी खाल्ल्या तर त्याच्यावरती काही ट्रीटमेंट होणारच नाही आहे। म्हणून जेवढ्या प्रमाणात पक्ष्याला लागते तेवढ्या प्रमाणात त्यांनी ते खावं म्हणून आपण ह्या मशीनचा वापर करतो। आता पक्षी जास्त तर खात नाही, जेवढा मुक्त संचारित आहे हा थोडाफार पाला खातो, तो त्यांना तेवढा खावा म्हणून आपण ह्या अशा पिलेट्स बनवतो। आणि दुसरं म्हणजे दाणा असल्यामुळे पक्षाला खायला सोपं जातं, पक्षाला खायला सोपं, पटकन पोट भरतं, पक्षी मोकळा खेळायला मोकळा होतो। पक्षी फुफुटा झाल्यामुळे त्याचा जो खालचा भरडा असतो त्याने फीडचा जास्त नाश होत नाही, म्हणून आपण मशीनचा वापर करतो। आता मशीनची प्राईस, तर मशीन तुम्हाला अगदी कुठल्याही मशिनरीवाल्याकडे जर तुम्ही सांगितलं आम्हाला पेलेट मशीन पाहिजे तर तुम्हाला अवेलेबल करून देईल। ही 5 HP मोटर आहे याला, आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून जरी त्यांना दाखवला तरी ते तुम्हाला अवेलेबल करून देतील। मशीनची किंमत ह्या 40 ते 45 हजाराच्या आसपास तुम्हाला पडेल, तुम्ही अगदी घेऊ शकता। मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेही प्रयत्न करतो की प्रत्येकासोबत आम्ही कॉन्टॅक्ट करावं, प्रत्येकासोबत आम्ही बोलावं, प्रत्येकांसोबत आमचा संवाद व्हावा, पण आम्ही दोघंच झालो आहे। कॉल्स इतके झालेत, व्हिजिटर्स इतके झालेत, व्हिजिटर्स जवळपास 200-250 रोजचे व्हिजिटर्स होत आहेत। सो सगळ्यांना अटेंड करणं थोडंसं आमच्यासाठी अवघड जातं आहे, त्याच्यासाठी परत एकदा सॉरी। आणि राहिला प्रश्न फीडचा, अजून जर काही तुम्हाला याच्यामध्ये शंका असेल तर तुम्ही परत कमेंट करू शकता, मी त्याच्यातले जे पण काही डाऊट्स असतील ते क्लिअर करेन। थँक्यू।